नमस्कार, तृप्ती मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मऊ लुसलुशीत व जाळीदार रवा ढोकळा ही रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेच बनवूया. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मग टिफिनसाठी आज आपण झटपट रवा ढोकळा बनवतोय. तर तुम्ही पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत व त्याचबरोबर जाळीदार सुद्धा झाले. तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हा ढोकळा बनवण्यासाठी मी इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. तर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो थोडासा मिक्सरमधून फिरवून घ्या. आता त्यामध्ये एक छोटासा कप दही घेतलेले आहे, ते टाकून घेऊ. दही घातल्यामुळे ढोकळ्याला छान अशी आंबूस चव येते आणि बाइंडिंगही छान असं होतं. हे सगळं आता छान मिक्स करून घेऊ. नंतर लागेल तसं पाणी घालायचे. आता यामध्ये पाणी घालून घेऊया. थोडंसं मिक्स करून घ्यायचंय. नंतर परत थोडं पाणी घालून नंतर गरज पडल्यास आणखी घालायचंय. तुमचा रवा कसा आहे यानुसार पाणी लागणार आहे. काही रव्याला जास्त पाणी लागतं तर काही रव्याला कमी पाणी लागतं. तर मी इथे पहा रवा चांगला भिजत घातलेला आहे. असाच रवा 10 ते 12 मिनिटे झाकून ठेवूया, म्हणजे छान असा फुलून येईल. 10 मिनिटांनी झाकण काढून पाहूया. मस्त असा रवा फुललेला आहे. आता त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकू आणि 1 चमचा तेल टाकून घेऊ आणि त्यामध्ये इनो टाकून घेऊ. मग ते छान असं मिक्स करून घेऊ. मस्त आपले बॅटर तयार झालेले आहे. एक टीम घेतलेला आहे. त्यामध्ये तेल टाकून ब्रशने तेल सगळीकडे पसरून लावून घेऊया. तेल लावल्यामुळे ढोकळा असा पटकन सुटून येतो, खाली चिटकत नाही अजिबात. आणि असं टीम नसेल तर तुम्ही कुकरचे भांडे देखील घेऊ शकता. आता आपण केक टीम मध्ये ते सर्व बॅटर टाकून घेऊ. छान असा थोडा आपटून सेट करून घेऊया. मग लगेच गॅसवरती इडलीचे भांडे ठेवून त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेऊया. मग त्यामध्ये स्टँड ठेवून त्यावर झाकण ठेवून 15 मिनिटे छान असं स्टीम करून घ्यायचं. आता 15 मिनिटे झालेले आहे. आता आपण झाकण काढून पाहू. मस्त असा ढोकळा फुलून आलेला आहे. आता त्यामध्ये सुरीने चेक करून पाहूया. मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. तोपर्यंत इकडे तडका देण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेले आहे. आता त्यामध्ये तेल टाकून घेऊ. मग त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकू. ती छान अशी तडतडली की मग त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घेऊ. नंतर त्यामध्ये 1 हिरवी मिरची बारीक कट केली होती ती टाकून घेऊ. मग त्यामध्ये कढीपत्ता टाकू आणि वरून थोडं पाणी टाकून घेऊ. मग त्यामध्ये थोडी साखर टाकून घेऊ. मग मस्त अशी छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण केक स्टीम मधला ढोकळा काढून घेऊया. मस्त आपला ढोकळा निघालेला आहे. आता आपण त्याला कट करून घेऊया. मस्त असा सुरीने कट करून चौकोनी आकार कापून घेऊया. मग कट करून झाल्यावरती त्यावरती तडका देऊ. चमच्याने टाकून घेऊ. मग वरून थोडी कोथिंबीर टाकून घेऊ. अशा प्रकारे आपला मऊ लुसलुशीत जाळीदार रवा ढोकळा तयार झालेला आहे. आता आपण गरमागरम केचप सोबत किंवा मग दह्यासोबत सर्व करूया. ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.